नगरपालिका वातावरण तर हे महाविकास आघाडीबरोबर लोकप्रिय उमेदवार ठरलेले आहेत आणि प्रचंड चर्चेचा पाठिंबा त्यांना मिळतो आहे. परंतु एकंदर महाराष्ट्रामध्ये सुद्धा हेच वातावरण महाविकास आघाडीबरोबर होत आहे आणि मोठा विजय महाराष्ट्रामध्ये मला असं थोडं कानावर आलं होतं पुन्हा आता काँग्रेस करता धडपड सुरू झाली असेल तर त्यांना एक आहे वैशिष्ट्य आहे की कोणाची सत्ता येणार हे त्यांना सर्वांपेक्षा लवकर कळतं. माझ्याकरता काही घटना नाही, मला विचारल्याशिवाय काही होणार नाही. आम्ही ठरवू आता त्या जाऊ दे, आता त्यांना आता आणखी नाराज इथं आता परिस्थिती कठीणच झालेली आहे त्यांची. आणखी काही नाराज मी काही करणार नाही. पुढं काय करायचं ते काळाच्या वगैरे ठरवू. भाजप कुठेतरी 405 दावा करतोय आणि अहमदनगर सारख्या मतदारसंघामध्ये मोठमोठ्या नेत्यांच्या पंतप्रधानांच्या सभा. एक लक्षात घ्या, निलेश लंके एक सामान्य कुटुंबातला मुलगा आहे, तरुण आहे, आमदार झाला, सगळ्या लोकांसाठी काम त्यांनी केलं. तो एका मोठ्या कुटुंबातल्या आणि सगळ्या आर्थिक असं सगळ्या सत्ता असलेल्या अशा प्रकारच्या कुटुंबाच्या तरुणाकडे उभा राहिला तो. आता तुम्ही पहा की अशा वेळेस त्याला पराभूत करावं म्हणून किती सभा लावाव्यात, कोणाला बोलावं. मला असं वाटतं की एवढे मोठे सगळे देश पातळीवरचे सगळे इथं आणणार याच्यातच निलेश लंके यांचा विजय सर्वसामान्य जनतेनं ओळखलेला आहे आणि त्याच्यातून त्यांनी किती सभा केल्या तरी विजय हा निलेश लंके यांचाच होणार. प्रकाश आंबेडकर असं म्हणताय एकीकडं की प्रकाश आंबेडकरांनी आरोप केला असं म्हणतायत की खरगेंसोबत राधाकृष्ण विखे पाटील गुप्त बैठक करतात, मात्र काँग्रेसच्या लोकांनाच ते माहीत नसतं. आता त्यांना माहिती असतं की नसतं तुम्हाला माहीत नाही ना. आता मी सांगितलं की सत्ता कोणाची येणार आहे पुढच्या काळात हे सगळ्यात लवकर कायम कुटुंबाला कळलेलं आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी आपलं कायम बदल केलेला आहे. म्हणून त्यांचा आतापर्यंत पहिले 5-6 वेळा 20-25 वर्षात 5-7 वेळा बदल त्यांनी केलेले निर्णय पक्षामध्ये. महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे आज पहिल्यांदाच राणेंच्या सभेला आज दाखल झाले, तर कसं पाहतो? ठीक आहे, आता खरं म्हणजे राज ठाकरे यांच्या खूप अपेक्षा आमच्या सगळ्यांच्या होत्या आणि खरे राज ठाकरे जे होते ते आम्ही पूर्वी पाहिले. आताचे राज ठाकरे हे खरे राज ठाकरे नाही असं सगळ्या जनतेला वाटतंय. आता काहीतरी दबावाखाली असणारे राज ठाकरे आम्हाला दिसतात. झालेलं आहे मतदान. क्वचित एखादी जागा ही भारतीय जनता पक्षाला किंवा त्यांच्या मित्रांना जाऊ शकते, क्वचित एखादी जागा. इतकं वातावरण विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अनुकूल महाविकास आघाडीला राहिलेलं आहे. आपल्याला इकडे सुद्धा तेच चित्र दिसतं आहे आणि याच्यात पलीकडे जाऊन सांगतो देशामध्ये सुद्धा हेच चित्र आहे. घराणेशाहीचे उदाहरणं द्यायची ठरली तर भारतीय जनता पक्षाची द्यायची. इथले उमेदवार जे आहेत घराणेशाहीचंच उदाहरण आणखी 10-20 उदाहरणं देता येतील. घराणेशाहीचा आरोप करण्याचा काही अधिकार हा भारतीय जनता पक्षाला पाहिलेला नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जाते असं बोललं जाते. मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, सरकारने फक्त आश्वासन दिलं, याची कुठेतरी पूर्तता झाली नसते. या निवडणुकीला तर काय परिणाम होऊ शकतो? मला असं वाटतं की आरक्षणाची चर्चा झाली, अनेक वादळं त्यामध्ये आलेली आहेत. याचा नेमका निवडणुकीवर काय परिणाम होतो हे सांगणं तरी मला कठीण वाटतं. शेवटचं काँग्रेस आणि राष्ट्रवादी बऱ्याच वर्षापासून आघाडीत आहे. शरद पवारांसोबत आपण बऱ्याच वर्षापासून आहे. एकीकडे राधाकृष्ण विखे पाटील असं म्हणतात की नगर जिल्ह्याचं वाटोळं हे शरद पवारांनीच केलं आहे. मी ओपन डिबेट म्हणजे त्यांनी केलेली असती, जो गुन्हा त्यांनी केला असतो तो दुसऱ्यावर लादण्याचा कायम प्रयत्न त्यांचा असतो, त्याचा एक भाग आहे.